माका तर असाच वाटतं. आय माझ्याजवळ हा, माझ्याशी बोलता हा. हा, वाटत असेल असेलही. तरी सुद्धा तुला असं नाही वाटत का की कोणीतरी तुझ्या सोबत असावं, हा? तुझ्याशी बोलायला, तुझं जे काय आहे ते समजून घ्यायला. हा, तुला आमचा खूप राग येत असेल नाही? तुमचं नाहीये. भीती पण वाटत असेल, म्हणून मग कोणीतरी सोबत असावं आपल्या हक्काचं. हा, असा कोण असणार? म्हणजे तू तू लग्न का नाही करत? हा? माझ्याशी कोण लग्न करणार? आपला यावर आधी पण बोलणं झालेला हा. आता परत सांगते, माझ्यासारख्या सोबत कोणीही लग्न करणार नाही. हे असं तुला वाटतं? म्हणजे म्हणजे जगात कोणीतरी असेल ना, जगात म्हणजे गावात कोणीतरी असेल. तुम्ही बघितलास काय गावात? छे, मी नाही बघितलं. ते नेने काका. काय? सॉरी, म्हणजे मी असं विचारतोय, पण त्या दिवशी तो नेने काकांबरोबर एक मुलगा आला होता बघ, तो कसा दिसतो? कोण? तो अजय. अजय देवगण. हो, त्याला अजय देवगण म्हणतात खरं, पण कसा वाटला तो मुलगा? हा, चांगला वाटला ना मुलगा? माका काय माहित, मी एकदाच भेटले ते का. माझा नंबर पण घेतल्यान आणि काही लागला तर सांगा असं म्हणत होतो. पण माका आता कळतं हा त्याच्याबद्दल. काय चांगला आहे ना तो मुलगा? तुम्ही लय ओळखताच वाटता. नाही म्हणजे मला आपला वाटला चांगला, म्हणून म्हटलं तुमच्या दोघांचं लग्न झालं तर. म्हणजे लग्न झालं तर तुझं भलंच होईल ना, तुला कोणीतरी सोबत मिळेल. हा, माका सोबत मिळत हा, आणि घरातल्यांचं धोको पण नाही. हा. म्हणजे तू बरा, मी लग्न करू तयार आहे. हा काय? परत सांग परत. मी लग्न करू तयार आहे, करीन मी लग्न. शाबास. बघा, पण परत नाही बोलणार नाहीस ना? बोलेन. हा, काय? जर तुम्ही माझी अट मान्य केलास नाही तर. हे काय? कसली अट? तुम्ही आत्ता या घडीत माझ्या वांगडा यायचा. काय? कुठे? अहो, किती घाबरतास? भूताची गाठ घालून देणार नाही है. हा, चला, येतास ना? हा, हो हो. हा? सुषमा, 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 दत्ता. आणि हो, तो नंबर असोच घेतलेलं. अजय जा, झाला तर झाला, पण तुझा लगीन माझ्याशी होताला. हाया, ग काय चाललंय? तू ह्याला का भेटतेस? माधवा, माका ह्याच्याशी लगीन करूच असा. हे जे काही तू करतेस ना ते चूक आहे. हो, आणि तुम्ही करत असता बरोबर असा. ह्याची इच्छा नसताना ह्याचा लगीन या सुसले वांगडा करू केलेलास ता बरोबर. तुमका काय बहिणीची काळजी नाही? हा, कित्या करायची बहिणीची काळजी? ती स्वतःची काळजी घेता ना. लग्नाचा स्वतःचा स्वतः पाहिलाय ना. हो, ठरवलंय माझा लगीन मी, आणि जो वाटेत येत ना माझ्या ते का मी सोडूच आहे नाही. काय करणार तू? कळत तुका? तुझ्या नाकावर टिचून मी याच्याशी लगीन करून दाखवतले. आणि घरातल्यांचा नाक कापणार? तर तुका काय करूचा? आमच्या घरातला आम्ही बघून घेऊ. मी पण या घरातला आहे. घरातला नाही, तू घराचा वाटोळा करू किल्ललस. आणि तू बाहेर काय दिवे लावतास तमाका माहित हा? त्याने घराचा लय नाव होता ना. या बघ,
तोंड बंद कर. मी काय तुझ्यासारख्या कोणाक जाळ्यात अडकवतोय? कोणी अडकवल्यान? ह्यो स्वतः इलो माझ्याकडे. ते का सगळ्यांनी सांगल्यान ना म्हणून इल्लेलो तो. त्याचा काय तुझ्यावर प्रेम बिम नाही हा. समजात. काय समजात? छाया, सुषमा, वाद नकोय. तू जा इथून. निघ म्हणतो ना. छाया, सुषमा, बघा वाद घालण्यात काही एक अर्थ नाही. माधव ह्या आधी कसा बोलतो बघ. तुझी सुद्धा चूक आहे छाया. हे असं चोरून भेटणं योग्य आहे का? हा, तर ते झालं. भांडणं थांबवा आणि चला आधी इथून. चला दोघींनी. आदवा काय गेलो? तू कुठे जातेस? घरात. पुढच्या दाराने? होय. माका कसली भीती हा? भीती त्यांका हवी जी चोरून कामा करतात. या बघ सुसल्या, सांगण ठेवते. माझ्या नादाक लागा नको. तुम्ही आता वाद करू नका. आणि सुषमा, पुढच्या दाराने गेलो तर भांडणं होती. बरा, तुम्ही म्हणतास म्हणून ऐकते. चला मागच्या दारात. दरवाजा तर आतून बंद आहे. दरवाजा उघडा. ओरडू नकोस, शांत राहा. दरवाजा बंद हा ना आतून. आपल्याला पुढच्या दरवाजाने जावं लागेल. बापरे, मग आता कुणाला कळला तर? चला. कोण हा? अरे कोण हा? अरे बाबा, ऐक. अरे कोण हा? काय कर? चल. घरातल्या कोणी बघल्यानी तर? हा विचार आधी करायला हवा होता. चला. आय थिंक मी चुकीच्या वेळी आली आहे. नाही निलिमा, तसं नाहीये. थांब सुषमा, तूच सांग काय झालंय ते. मग आता माकाच सांगूचा लागतला. सुशल्या, मागेच थांबा. तुम्ही हात उचलशाल आणि मी मार खाईन असा वाटला तुमका? मी छाया नाही आहे. सुषमाच्या लग्नाबद्दल मी तुला आधीच बोललो होतो. तू यात पडू नकोस असंही मी तुला सांगितलं होतं. अगं पण घरासाठी. काय घरासाठी? या घरासाठी तू कितीही चुका केल्यास तरी मी तुला माफ करत राहायचं.
अशी अपेक्षा आहे का तुझी माझ्याकडून? ह्या घरासाठी तू मला आणि आर्चिसला सुद्धा गमवायला तयार होशील.